Hello student, in this class we have to see the application of dimensions. ह्याच्यामध्ये पहिला ऍप्लिकेशन्स असे आपल्याला 5 ते 6 ऍप्लिकेशन शिकायचे. ह्याच्यामध्ये पहिलं सर्वात महत्त्वाचं ऍप्लिकेशन शिकायचे टू कन्वर्ट द वन सिस्टीम ऑफ युनिट इनटू अदर सिस्टीम. एक युनिट ऑफ सिस्टीमचं दुसऱ्या सिस्टीम मध्ये आपल्याला कन्वर्जन करायला शिकायचं. ओके, मग आता याच्यामध्ये एक सिस्टीम टू अदर सिस्टीम एक एक्झाम्पल म्हणून सांगतो. आपण काय करतो शक्यतो एसआय चं कन्वर्जन कशामध्ये करतो? सीजीएस, किंवा सीजीएस चं कन्वर्जन कशामध्ये करतो? एसआय. आता ह्याच्यामध्ये कन्वर्ट करताना 3 गोष्टी महत्वाच्या असतात एसआय आणि सीजीएस मध्ये. एक गोष्ट महत्वाची असते मास, दुसरी लेंथ, तिसरी टाइम. मग लक्षात ठेवा एसआय मध्ये मास कशामध्ये असतं? केजी, लेंथ कशामध्ये? मीटर, टाइम कशामध्ये? सेकंड. सीजीएस मध्ये लक्षात ठेवा मास असतं ग्राम मध्ये, लेंथ असते सेंटीमीटर मध्ये आणि टाइम कशामध्ये असतो? सेकंड. म्हणजे बघा टाइम हा दोन्हीकडे पण कशामध्ये असतो? सेकंड. हा झाला फर्स्ट पॉइंट, हा सगळ्यांना माहित असला पाहिजे एसआय मध्ये आणि सीजीएस मध्ये. त्याच्यानंतर दुसरं सगळ्यात महत्वाचं 2-3 कन्वर्जन माहित असले पाहिजे. 1 kg इज इक्वल्स टू हाऊ मच ग्राम? 10 टू द पॉवर 3 ग्राम. किंवा 1 सेंटीमीटर इज किंवा 1 मीटर इज इक्वल्स टू 10 टू द पॉवर 2 सेंटीमीटर. ओके, त्याच्यानंतर ह्याच्यात थोडंसं पुढे गेल्यानंतर दुसरं पण कन्वर्जन माहित असलं पाहिजे. 1 ग्राम इज इक्वल्स टू 10 टू द पॉवर -3 kg. कसं असतं बघा सगळ्यांनी, 1 ग्राम इक्वल्स टू 10 टू द पॉवर -3 kg कसं आलं? ज्यावेळेस आरएचएस चा पॉवर एलएचएस ला जात असतो त्यावेळेस पॉवरचं साईन बदलायचं. आता इथं साईन मध्ये +3 आहे, हे या बाजूला गेले की 10 किती झालं? -3. आता 10 इकडे गेलं तर काय होईल? -2. म्हणजेच 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 10 टू द पॉवर -2 मीटर. हे कन्वर्जन पॅरामीटर आपल्याला महत्वाचे असतात. ह्याच्यानंतर नेक्स्ट सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे संपल्यानंतर आपल्याला नंबर आणि युनिट मध्ये एक रिलेशन माहित आहे, ऑलरेडी शिकला आपण. नंबर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू युनिट. हे जर त्या बाजूला गेलं तर नंबर इंटू युनिट इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला काय लिहिता येतं? N1U1 मस्ट बी इक्वल्स टू N2U2. युजिंग दिस रिलेशन, हे रिलेशन यूज करून आपल्याला हे कन्वर्जनचे काय करायचे? प्रॉब्लेम्स. N1U1 इज इक्वल्स टू N2U2. ओके, मग आता बघा बाळांनो ह्याच्यानंतर आपल्याला ह्याचे काय पाहायचे? प्रॉब्लेम्स. ओके, पॉज द स्क्रीन अँड राईट डाऊन दिस वन. ओके, नेक्स्ट हे लिहिलं सगळ्यांनी. एसआय मध्ये मास कशामध्ये असतं? लेंथ कशामध्ये? त्याच्यानंतर सीजीएस मध्ये मास कशामध्ये? लेंथ कशामध्ये? आणि टाइम कशामध्ये? त्यानंतर हे कन्वर्जन 1 kg 10⁻³ ग्राम, 1 मीटर 10 टू द पॉवर 2 सेंटीमीटर, किंवा 1 ग्राम 10 टू द पॉवर -3 kg, किंवा 1 सेंटीमीटर 10 टू द पॉवर -2 मीटर. पण नंबर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू युनिट असतं. युनिट तिकडे गेलं तर N इंटू U इक्वल्स टू कॉन्स्टंट, किंवा N1U1 मस्ट बी इक्वल्स टू N2U2. ओके, दॅट्स ऑल. इथं आपण थांबू. म्हणजे इथं आपण ह्याला आता पुढं प्रॉब्लेम साठी जाऊया. आता बघा याच्यामध्ये पहिला प्रॉब्लेम करायचा आहे आपल्याला. राईट डाऊन क्वेश्चन. युनिट ऑफ फोर्स कन्वर्ट न्यूटन इंटू डाइन. बघा नीट काय करायचं आपल्याला? कन्वर्ट न्यूटन इंटू डाइन. हे कुणाचं युनिट आहे? युनिट ऑफ फोर्स. आता पहिला क्वेश्चन सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्या. कसं सॉल्व्ह करतो नीट बघा. एकदाच सांगणार आहे मी, व्यवस्थित सांगणार आहे, नीट बघा. सगळ्यात पहिलं यूज करायचं आपलं 1 न्यूटन इज इक्वल्स टू हाऊ मच डाइन? क्वेश्चन मार्क डाइन. 1 न्यूटन इज इक्वल्स टू हाऊ मच डाइन. मग आता आपलं इक्वेशन लिहायचं N1U1 मस्ट बी इक्वल्स टू N2U2. आता बघायचं सिस्टीम कुठली कोणाची आहे? 1 न्यूटन. न्यूटन म्हणजे एसआय सिस्टीम आहे, म्हणजे N1U1 एसआय साठी वापरायचं. N2U2 डाइन. डाइन म्हणजे कुणासाठी आहे? सीजीएस. म्हणजे N2U2 कुणासाठी वापरायचं? सीजीएस साठी. कुणासाठी वापरायचं? सीजीएस. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. N1 म्हणजे किती? 1 न्यूटन. आता याचं युनिट कसं लिहायचं? फटकन डायमेन्शनल फॉर्म्युला लिहायचा. फोर्सचा बाजूला M1, किंवा याच बाजूला लिहितो. फोर्सचा डायमेन्शनल फॉर्म्युला लिहायचा साईडला M1L1T पॉवर -2. आता व्हॅल्यू बघा कशा ठेवायच्या. कशामध्ये आहे? एसआय. मासचं एसआय युनिट काय? केजी, त्याचा पॉवर 1. लेंथचं एसआय युनिट मीटर, त्याचा पॉवर 1.
टाइमचं एसआय युनिट सेकंद, सेकंदचा पॉवर -2 इज इक्वल्स टू N2. हाऊ मच डाईन म्हणजे ही N2 व्हॅल्यू आपल्याला काढायची. आता डाईन मध्ये मास कशामध्ये ग्राम, ग्रामचा पॉवर 1. लेंथ म्हणजे सेंटीमीटर, सेंटीमीटर पॉवर 1. त्याच्यानंतर पुढचं टाइम काय असतं सेकंद, सेकंद पॉवर -2. कारण सीजीएस मध्ये मासचं युनिट ग्राम, लेंथचं युनिट सेंटीमीटर, टाइमचं युनिट सेकंद. आता बघा कन्व्हर्जन करून घ्यायचे, कधी पण मोठ्याचे छोट्यात करायचे. कसं करायचं बघा, 1 केजी, केजीचं ग्राम मध्ये 10⁻³ ग्राम, पण त्याचा पॉवर 1. मीटरचं 10⁻² सेंटीमीटर, त्याचा पॉवर 1. सेकंद पॉवर -2, सेकंदच्या कन्व्हर्जनची गरज नाही. N2 इंटू ग्राम पॉवर 1, सेंटीमीटर पॉवर 1, सेकंद पॉवर -2. हे सगळे युनिट कॅन्सल करून टाकायचे. हे ग्रामचा पॉवर 1, ग्रामचा पॉवर 1, सेंटीमीटरचा पॉवर 1, सेंटीमीटरचा पॉवर 1, सेकंदचा पॉवर -2, सेकंदचा पॉवर -2. आता नीट बघा इकडं, 1 इंटू हे 10⁻³ इंटू 1 3, 10चा पॉवरचं मल्टिप्लिकेशन 2 इंटू 2 2 इज इक्वल्स टू N2. बेस सेम असताना पॉवरचं ऍडिशन N2 इक्वल्स टू 10⁻³ + 2 5, म्हणजे N2 किती आला 10⁻5. सो ठेवून टाका 1 न्यूटन इज इक्वल्स टू 10⁻5 डाईन. दिस इज द कन्व्हर्जन. 1 न्यूटन इज इक्वल्स टू 10⁻5 डाईन. हे असतं कन्व्हर्जन. नीट वगैरे इकडं एकदम सिंपल आहे. सगळ्यांनी पटकन बघा. युनिट ऑफ फोर्स कन्वर्ट न्यूटन इंटू डाईन. आता सगळ्यांना हे कळलं पाहिजे बाळांनो, न्यूटनचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचंय, डाईन. व्यवस्थित लिहा, 1 न्यूटन इज इक्वल्स टू क्वेश्चन डाईन. मग याचं एसआय युनिट काय, याच्यासाठी इक्वेशन काय असते, N1U1 मस्ट बी इक्वल्स टू N2U2. मग ही जी लेफ्ट साइड आहे, आता न्यूटनचं डाईन, न्यूटन ही एसआय म्हणून मी नाव दिलं एसआय. आणि इकडे बघा N2U2 ही डाईन साठी म्हणजे हे कुठली, सीजीएस. N1 म्हणजे नंबर लिहायचा 1. नीट बघा, युनिट एसआय मध्ये मासचं युनिट केजी, त्याच्यानंतर लेंथचं युनिट मीटर, टाइमचं युनिट सेकंड पॉवर -2. N2 जशाला तसं. युनिट सीजीएस मध्ये मासचं ग्राम, लेंथचं सेंटीमीटर, टाइमचं सेकंद, ते पॉवर लिहा. कन्व्हर्जन केजीचं 10⁻³ ग्राम, मासचं 10⁻² सेंटीमीटर, सेकंड पॉवर -2 जशाला तसं. हे ग्राम, सेंटीमीटर, सेकंद कॅन्सल झालं. बेस सेम असताना पॉवरचं ऍडिशन 3 इंटू 1 3, 2 इंटू 1 2, सो 3 + 2 5 इंटू 10⁻5. सो 1 न्यूटन इज इक्वल्स टू 10⁻5 डाईन. ओके, राईट डाऊन. नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा क्वेश्चन. युनिट ऑफ एनर्जी किंवा युनिट ऑफ एनर्जी, आठवतं एनर्जीचं युनिट काय असतं, जूल. सो तेच आपल्याला करायचंय, कन्वर्ट जूल इंटू पुन्हामध्ये कन्वर्ट करायचंय अर्क. पॉज द स्क्रीन, ट्राय टू सॉल्व. आता नीट बघा, किंवा असं म्हणतात कन्वर्ट द युनिट ऑफ एनर्जी, कन्वर्ट एसआय इंटू सीजीएस असं पण म्हणलं असतं. किंवा एसआयचं दुसरं एक सिस्टीम होती एमकेएस सिस्टीम, एमकेएस इंटू काय म्हणलं असतं, सीजीएस. आता नीट बघा, ह्याला कसं सॉल्व्ह करायचं, सगळ्यांनी बोर्डकडे बघा. पॉज द स्क्रीन, ट्राय टू सॉल्व्ह. ज्याला आलं त्यांनी व्हेरी गुड, ज्याला नाही आलं बोर्डकडे बघा पटकन. आता मी एकदाच सांगणार आहे. सगळ्यात पहिले लिहा 1 जूल इज इक्वल्स टू हाऊ मेनी अर्क. लिहिलं. बाजूला डायमेन्शनल फॉर्म्युला लिहा वर्कचा किंवा एनर्जीचा. सगळ्याचा डायमेन्शनल फॉर्म्युला सेमच असतो, वर्क एनर्जी असो काही असो. काय डायमेन्शनल फॉर्म्युला, M1L2T पॉवर -2. पटकन लिहा, N1U1 मस्ट बी इक्वल्स टू N2U2. आता नीट वगैरे इकडं 1 जूल, जूल म्हणजे एसआय आहे, ह्या बाजूला नाव द्या एसआय. ह्या बाजूला अर्ग आहे, अर्ग म्हणजे काय नाव द्या, सीजीएस. प्रत्येक वेळेस एसआय आणि सीजीएसच असतील असं नाही, पुढच्या प्रॉब्लेम मध्ये हे बदलणार आहे. मग व्यवस्थित लिहा N1 किती आहे तुझं, 1. युनिट जूल म्हणजे एसआय, एसआय मध्ये लिही पटकन. मासचं युनिट केजी, केजीचा पॉवर 1. लेंथ मीटरचा पॉवर 2. टाइम सेकंदचा पॉवर -2 इक्वल्स टू. पुढचं N2 इंटू पटकन युनिट कशामध्ये, सीजीएस. मासचं युनिट ग्राम, लेंथचं युनिट सेंटीमीटर,
त्याचा पॉवर किती 2 आणि टाइमचं सेकंद त्याचा पॉवर -2. बस मोठ्याचं छोट्यामध्ये कन्वर्ट करा. 1 इंटू केजीचं ग्राम मध्ये 10 टू द पॉवर 3 ग्राम, पण त्याचा पॉवर किती आहे 1. मीटरचं सेंटीमीटर मध्ये 10 टू द पॉवर 2 सेंटीमीटर, त्याचा पॉवर किती आहे 2. सेकंड पॉवर -2 इज इक्वल्स टू n2 इंटू ग्राम पॉवर 1 सेंटीमीटर पॉवर 2 सेकंड पॉवर -2. चला कॅन्सल आउट करा आता पट 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 पट. ग्राम पॉवर 1 कॅन्सल, सेंटीमीटर पॉवर 2 सेंटीमीटर पॉवर 2, सेकंड पॉवर -2 सेकंड पॉवर -2 कॅन्सल. आता नीट बघा इथं 10चा पॉवर 3 इंटू 1 3 इंटू 10चा पॉवर 2 इंटू 2 4 इज इक्वल्स टू n2. सो n2 इक्वल्स टू बेस सेम असेल तर पॉवरचं काय होतं ऍडिशन. सो 4 प्लस 3 किती झालं 7. सो n2 किती झालं 10 टू द पॉवर 7. मग लिहू 1 जूल इज इक्वल्स टू 10 टू द पॉवर 7 अर्क. म्हणजे 1 जूल इज इक्वल्स टू किती असतं 10 टू द पॉवर 7 अर्क. हेच किती जणांचं आन्सर आलं होतं. व्हेरी गुड. म्हणजे 1 जूल इज इक्वल्स टू 10 टू द पॉवर. इथं बघा काय मिस्टेक होऊ शकते. इथं मीटर 10 टू द पॉवर 2 सेंटीमीटर, पण त्याचा पॉवर 2 आहे. काही जणांनी पॉवर 2 घेताना ह्या सेंटीमीटरचाच घेतले असतील, ह्याचे कॅल्क्युलेशन केले नसतील. ही मिस्टेक होऊ शकते. मग 2 इंटू 2 4, मग बेस सेम असताना पॉवरचं ऍडिशन 4 प्लस 3 7. सो n2 इज इक्वल्स टू किती आलं 10 टू द पॉवर 7. ओके दॅट्स ऑल. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढचा क्वेश्चन लिहा. राईट डाऊन नेक्स्ट क्वेश्चन. पुढचं क्वेश्चन लिहा. पुढचं क्वेश्चन. पुढचं क्वेश्चन. Write down question. In CGS system, magnitude of force is 100 dyne. Magnitude of force is 100 dyne. Full stop. In another system, where fundamental physical quantities are kilogram, meter and minute, then force is pause the screen, try to solve. बघा कुणाला जमू शकते का. ओके नाउ लुक ॲट द बोर्ड. आता नीट बघा, फोर्स 100 डाईन दिले, म्हणजे सुरुवातीला फोर्स कशामध्ये दिली सीजीएस, आणि दुसरी सिस्टीम त्याची स्वतःची आहे म्हणले केजी मीटर मिनिट. आता ही एसआय नाही. एसआय कधी असती केजी मीटर सेकंद असतं तर एसआय असते, पण ही केजी मीटर मिनिट आहे म्हणजे ही एसआय नाही. तर एसआय नसली तर ह्याला कुठली सिस्टीम म्हणायचं नवीन सिस्टीम. कुठली सिस्टीम म्हणायचं नवीन सिस्टीम. म्हणजे बघा इथं सीजीएसचं न्यू सिस्टीम मध्ये कन्व्हर्जन करायचंय. इतके वेळा आपण एसआयचं कशात केलं तर सीजीएस. मग प्रत्येक वेळेस असंच असतंय असं नाही. एका वेळेस सीजीएसचं नवीन सिस्टीम मध्ये असते किंवा एसआयचं नवीन सिस्टीम मध्ये असते. मग आता ह्याला कसं लिहायचं सिम्पली N1U1 मस्ट बी इक्वल्स टू N2U2. जसं ठरलंय तसं बघ, ही सिस्टीम इकडची कुठली आहे बघ सीजीएस. सीजीएसचं नवीन सिस्टीम मध्ये करायचंय. डायमेन्शनल फॉर्म्युला लिहून घे फोर्सचा. काय डायमेन्शनल फॉर्म्युला M1L1T पॉवर -2. आता व्यवस्थित व्हॅल्यू ठेवू. N1 किती आहे फोर्स 100 इंटू युनिट सीजीएस मध्ये मासचं ग्राम त्याचा पॉवर 1, लेंथचं सेंटीमीटर त्याचा पॉवर 1, टाइमचं सेकंद त्याचा पॉवर -2 इज इक्वल्स टू N2 काढायचे. नवीन युनिट मासचं किती आहे केजी पॉवर 1, लेंथचं काय मीटर पॉवर 1, त्याच्यानंतर टाइमचं काय मिनिट पॉवर -2. ओके चला, आपलं जसं ठरलंय तसं मोठ्याचं कन्व्हर्जन छोट्यात कर. ग्राम सेंटीमीटर 1 S पॉवर -2 N2. चल केजीचं पटकन मीटर मध्ये कर. केजीचं मीटर ग्राम मध्ये 10⁻³ ग्राम. मीटरचं त्याचा पॉवर किती 1,
मीटरचा पॉवर 1, मीटरचं सेंटीमीटर 10 टू द पॉवर 2 सेंटीमीटर त्याचा पॉवर 1. इथं महत्वाचं आहे मिनिटचं सेकंद मध्ये 60 सेकंद त्याचा पॉवर -2. चल सगळीकडचे युनिट कॅन्सल आउट कर. ग्राम सेंटीमीटर सेकंद, ग्राम सेंटीमीटर सेकंद. हे सेकंद कटवण्यासाठी मिनिटचं कन्व्हर्जन कशात? सेकंद मध्ये. मग आता नीट बघ इकडे काय उरलं 100 इज इक्वल्स टू n2 इंटू 10चा पॉवर 3 इंटू 2 1 10चा पॉवर 3 सॉरी इंटू त्याच्यानंतर 10चा पॉवर 2 इंटू 1 10चा पॉवर 2 इंटू 60चा पॉवर -2 -2चं किती झालं +2. ओके सॉरी 60चा पॉवर -2. आता आपल्याला बघा काय काढायचंय क्वांटिटी n2. आता सगळ्यांनी एक लक्षात ठेवा RHS चे पॉवर LHS ला आले, RHS चे पॉवर LHS ला आले. आता हे 100 इंटू हे 10चा पॉवर 3 इकडे आलं की +3चं काय बनतं -3. RHS चे पॉवर LHS ला आले की पॉवरचं साइन बदलायचं प्लसचे मायनस मायनसचे काय होतात प्लस. हे 10चा पॉवर +2 इकडे आलं तर 10चा पॉवर किती झालं -2. 60चा पॉवर -2 इकडे आलं तर 60चा पॉवर किती झालं +2 इज इक्वल्स टू किती आहे n2. चला हे कॅल्क्युलेशन करा. 60चा स्क्वेअर म्हणजे 60 इंटू 60 इज इक्वल्स टू n2. आणि इकडचं बघा बेस सेम असतील तर पॉवरचं काय करतो ऍडिशन. हे 100 इंटू 10चा पॉवर हे 10 -3 -2 किती झालं -5. आता बघ रे हे शून्याचा कसा हिशोब करायचा ते 1 2 3 4 0 कॅन्सल हे किती झालं +4. म्हणजे बघा इकडे n2 इज इक्वल्स टू किती आला आन्सर. हे साईज आहे 36 इंटू 10चा पॉवर -5 + 4 किती -1. आता लक्षात घ्या 10चा पॉवर जर मायनस असेल तर काय करायचं असतं लेफ्ट शिफ्ट करायचे असते. काय शिफ्ट करायचे असते लेफ्ट. आणि 10चा पॉवर प्लस असेल तर शिफ्ट कुठं करायचे असते राईट. आता 10चा पॉवर -1 आहे म्हणजे लेफ्ट शिफ्ट म्हणजे एक डिजिट नाही इकडं म्हणजे आन्सर किती आलं 3.6. सो n2 इक्वल्स टू 3.6. हे बघ रे रूल कसा असतो ते शिफ्टिंगचा. सगळ्यांनी बघा शिफ्टिंगचा. समजा 385 इंटू 10चा पॉवर -2 असेल पॉवर मायनस असेल. पॉवर मायनस असेल तर ह्याचा मिनिंग असतो डेसिमलला लेफ्ट शिफ्ट करायचं. कुठं करायचं लेफ्टला. म्हणजे कसं बघ आता हे किती आहे 2 म्हणजे एक डिजिट 2 डिजिट म्हणजे आन्सर आलं 3.85. किती आन्सर आलं 3.85. म्हणजे 2 डिजिट डेसिमल कुठे गेला लेफ्टला. आणि समजा 3572 इंटू 10 टू द पॉवर 3 आहे. किती आहे 3. आता पॉवर जर प्लस असेल तर कुठे शिफ्ट करायचं डेसिमलला राईटला. मग 3572 किती आहे पॉवर 3 मग राईटला शिफ्ट करताना 3 0 1 2 3 म्हणजे हेच काय झालं आन्सर. 3 डिजिट नंतर काय करायचं डेसिमल. ओके म्हणजे पॉवर जर मायनस असेल तर डेसिमलला लेफ्ट शिफ्ट करायचं लेफ्ट साइडला आणि पॉवर जर प्लस असेल तर कुठं शिफ्ट करायचं राईट. त्याच्यानुसार बघा ह्या एक्झाम्पल मध्ये 10 टू द पॉवर -1 लेफ्ट शिफ्टला एक डिजिट 6 नंतर एक डिजिट संपलं. सो आन्सर किती आलं 3.6. सो आन्सर 3.6 म्हणजे नवीन युनिट मध्ये फोर्स किती बनला 3.6. किती बनला 3.6. मग ह्याच न्यूटन युनिट लिहायचं नाही 3.6 ती नवीन युनिट सिस्टीम आहे म्हणून काय लिहायचं न्यू युनिट. नवीन युनिट सिस्टीम मध्ये त्याचा आन्सर किती आलं 3.6 न्यू युनिट. परत एकदा बघा फार महत्वाचा क्वेश्चन आहे. लुक ऍट द बोर्ड. सीजीएस मध्ये फोर्स किती दिलं होतं 100 डाइन and convert into such a system having fundamental quantities किलोग्रॅम मीटर आणि मिनिट. जर इथं मिनिटच्या जागी सेकंद असतं तर हीच सिस्टीम काय झाली असती SI. मग डायरेक्ट तुम्ही सीजीएसचं SI मध्ये केलं असतं 100 इंटू डाईनचं न्यूटन मध्ये करताना त्याच्या उलट 1 न्यूटन 10⁵ डाईन असते म्हणजे 1 डाईन 10⁵ न्यूटन. मग डायरेक्ट 10⁵ न्यायला मल्टिप्लाय केलं असतं आन्सर आलं असतं. पण इथं मिनिट म्हणलंय सेकंद नाही म्हणून ही SI नाही तर कुठली सिस्टीम आहे न्यू सिस्टीम. मग सिंपल लिहिलं N1U1 मस्ट बी इक्वल्स टू N2U2. N1U1 म्हणजे सीजीएस N2U2 म्हणजे न्यू. सीजीएस मध्ये पटपट 100 युनिट फोर्सचे मासचं ग्राम लेंथचं सेंटीमीटर टाइमचं सेकंड पॉवर -2. N2U2 नवीन सिस्टीम केजी मीटर मिनिट त्यांचे पॉवर कन्व्हर्जन केजीचं 10⁵ ग्राम मीटरचं 10 टू द पॉवर 2 सेंटीमीटर मिनिटचं 60 सेकंद सेंटीमीटर ग्राम हे सगळं कॅन्सल. 10चा पॉवर 3 इंटू 1 3 2 इंटू 1 2 60चा पॉवर -2. बस कॅल्क्युलेशन
RHS LHS ला घ्या, 10चा पॉवर प्लस 3चं इकडे -3, 10चा पॉवर प्लस 2चं इकडे -2, 60चा पॉवर -2चं इकडे येऊन +2. कॅल्क्युलेशन -3 -2 -5, हे 0 0 कॅन्सल, सॉरी 0 0 0 0, 4 0चे +4, 6 6 36, 36 इंटू -5 + 4 -1, लेफ्टला एक डिजिट जा. सो आन्सर किती? 3.6 इन न्यू युनिट. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट असतं, याच्यात थोडंसं पुढे गेल्यानंतर राईट डाऊन नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा एक असाच एक भारी प्रश्न घेऊ होता. हा आला होता जेई मेन्स 2021. राईट डाऊन जेई मेन्स, सॉरी 19, जेई 2019 ला आला होता हा क्वेश्चन. राईट डाऊन क्वेश्चन. द डेन्सिटी ऑफ मटेरियल इन SI युनिट, डेन्सिटी ऑफ मटेरियल इन SI युनिट kg/m³, kg/m³, full stop. In certain unit, length 25 centimeter and mass 50 gram, length 25 centimeter and mass 50 gram, then density will be, pause the screen, try to solve it. Pause the screen, try to solve it. ओके. चल सगळ्यांनी बोर्डकडे बघा, सगळ्यांनी बोर्डकडे बघा. लुक ॲट द बोर्ड. चला पटकन सांगा मला, डेन्सिटी 128 kg/m³, म्हणजे हे कुठली सिस्टीम आहे? SI. दुसऱ्या सिस्टीम मध्ये लेंथ आणि मास दिले, म्हणजे ही कुठली सिस्टीम आहे? नवीन युनिटची. मग संपला कार्यक्रम. N1U1 मस्ट बी इक्वल्स टू N2U2. सगळ्यांनी बघ रे, N1U1 इकडचे कोण आहे? SI. N2U2 ही कुठली आहे? नवीन सिस्टीम. फटकन डायमेन्शनल फॉर्म्युला लिहा. कुणासाठी करायचे? डेन्सिटीसाठी. कुणासाठी करायचंय? डेन्सिटी. मग आता डेन्सिटीसाठी जर करायचं असेल तर डेन्सिटीचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय आहे माहित आहे? M1L⁻⁻3. काय डायमेन्शनल फॉर्म्युला आहे? M1L⁻⁻3. मग लिहा पटपट. N1 128, युनिट पहिलं मासचं केजी पॉवर 1, लेंथचं मीटर पॉवर -3 इज इक्वल्स टू N2. दुसऱ्या सिस्टीम मध्ये जा. दुसऱ्या सिस्टीम मध्ये लेंथ हे मासचा पॉवर हे N2 काढायचे. U2 युनिट मासचं किती दिले? 25. मासचं 50 ग्राम, 50 ग्राम, त्याचा पॉवर किती आहे? 1. त्याच्यानंतर लेंथ किती दिले? 25 सेंटीमीटर, 25 सेंटीमीटर, त्याचा पॉवर किती? -3. -3च ना? हा -3. नीट वगैरे परत एकदा. N1U1 मस्ट बी इक्वल्स टू N2U2. N1U1 म्हणजे SI, N2U2 म्हणजे नवीन सिस्टीम. त्याचं डेन्सिटी काय आहे? M1L⁻⁻3. N1 किती? 128. युनिट मासचं केजी, लेंथचं मीटरचा पॉवर -3. N2 नवीन सिस्टीम मध्ये मास किती आहे? नवीन सिस्टीम मध्ये नीट बघ तिथं 50 ग्राम, पॉवर 1. लेंथ किती आहे त्याची? 25 सेंटीमीटर, पॉवर -3. चला हळूवारपणे आता हे कॅल्क्युलेशन करूया. 128 इंटू केजीचा पॉवर 1, मीटरचा, सॉरी कन्वर्जन करूयात स्मॉलर मध्ये. केजी किती? 10⁻³ ग्राम, त्याचा पॉवर 1. मीटरचं 10⁻², सेंटीमीटर, त्याचा पॉवर किती? -3 इज इक्वल्स टू N2 इंटू 50 ग्राम, त्याचा पॉवर 1, 25 सेंटीमीटर, त्याचा पॉवर -3. चल बरं काय काय कॅन्सल होते? नीट बघ, सगळ्यांनी नीट बघा. आता सगळ्यांनी नीट बघा. ग्रामचा पॉवर 1, ग्रामचा पॉवर 1, सेंटीमीटरचा क्यूब, सेंटीमीटर रेज टू -3 कॅन्सल. सो 128 इंटू, चला ह्याच्या डिनॉमिनेटरला आणू. 10चा पॉवर 3 इंटू 1 3 अपॉन इकडचं आलेलं 50 डिवायडेड बाय 50 इंटू इकडे 10चा पॉवर 2चा -3 आहे डिवायडेड बाय त्याच्या डिनॉमिनेटरला आणू. 25चा पॉवर -3 इज इक्वल्स टू काय झालं हे? N2. कारण काय काढायचंय आपल्याला? N2. चला आता हे हळूवारपणे कॅल्क्युलेशन करूयात. कॅल्क्युलेशन नीट बघ रे इकडे. हे 128 इंटू 10चा पॉवर 3 म्हणजे किती? 1000 डिवायडेड बाय 50 इंटू. आता नीट बघ इकडं, हे 10चा पॉवर
हे 10चा पॉवर नीट बघा इकडं 10चा पॉवर 2 आहे. 10चा पॉवर 2 म्हणजे किती 100 डिवायडेड बाय खाली किती 25 आणि रेज टू पॉवर दोघाचा बी पॉवर किती आहे -3 म्हणून त्या दोघाला एकत्रित लिहता -3. 10चा पॉवर 2 म्हणजे 100 हे डिवायडेड बाय 25 दोघाचा पॉवर सेम -3 इज इक्वल्स टू काय झालं n2. नीट बघा 25 चोक 100 म्हणजे n2 इज इक्वल्स टू नीट बघा इकडे n2 इज इक्वल्स टू परत इकडे पण कॅल्क्युलेशन करूता 50 दुनी 100 हे किती झालं 200. सो 128 इंटू 200 नीट बघा इकडं 128 इंटू 200 200 इंटू 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 हे 4 उरले 4चा पॉवर -3 हे 4चा पॉवर -3 -3 वर चांगलं वाटणार म्हणून खाली घाला 128 इंटू 200 डिवायडेड बाय हे डिनॉमिनेटरला गेलं तर 4चा पॉवर किती झालं +3. मग नीट बघा आता हे 128 इंटू 200 डिवायडेड बाय 4चा पॉवर 3 म्हणजे 4 इंटू 4 इंटू 4. नीट बघा आता 4 चोक 16 4 चोक 16 हे किती झालं 4 चोक 16 त्याच्यानंतर 16 चोक 64 64 दोन्ही किती झालं 128 64 दोन्ही किती झालं 128 64 दोन्ही 128 हे 50 50 0 0 कॅन्सल 5 दुनी 10 सॉरी हे 20 येईल फक्त 20 हे 200 नाही 20 येईल. दिस वन विल बी 20 दिस वन विल बी 20 दिस वन विल बी 20. मग आता बघा हे 4 चोक 16 64 64 दोन्ही 128 म्हणजे 20 दोन्ही किती आलं 40 म्हणजे n2 इज इक्वल्स टू किती आलं 40. म्हणजे नवीन सिस्टीम मध्ये तुमचं जे काय डेन्सिटी आली ती डेन्सिटी किती आली 40. सो डेन्सिटी किती आली 40 नवीन सिस्टीम मध्ये डेन्सिटी किती आली 40. डबल स्टार करा जेई मेन्स 2019 चा आहे म्हणजे कन्व्हर्जन मधला हा सगळ्यात टफेस्ट क्वेश्चन आहे. ह्याच्यापेक्षा टफ क्वेश्चन हायली इम्पॉसिबल आहे. परत एकदा नीट बघा कॅल्क्युलेशन्स मोठे आहेत. डेन्सिटी 128 kg पर मीटर क्यूब आहे म्हणजे हे SI सिस्टीम आहे आणि त्याला अशा सिस्टीम मध्ये कन्वर्ट करायचे जिथं लेंथ 25 आहे आणि मास किती आहे 50 ग्राम म्हणजे हे नवीन युनिट झालं. म्हणजे n1u1 मस्ट बी इक्वल्स टू n2u2 n1u1 म्हणजे SI n2u2 म्हणजे नवीन युनिट. आता पटपट लिहा 128 n1u1 kg पॉवर 1 लेंथचं मीटर पॉवर -3 n2 इंटू u2 मास किती दिले 50 ग्राम पॉवर 1 लेंथ किती दिले 25 सेंटीमीटर पॉवर -3. फटफट ठेवता व्हॅल्यू 128 इंटू केजीचं ग्राम मध्ये 10⁻³ ग्राम मीटरचं सेंटीमीटर 10⁻² सेंटीमीटर -3 तिकडचं जशाला तसं ग्राम सेंटीमीटर कॅन्सल. ज्याचे त्याचे पॉवर खाली आणू 50चा पॉवर 1 आहे ते 10⁻³ च्या खाली आणू 10⁻³ बाय 50 इंटू 10 टू द पॉवर 2 चा पॉवर -3 आहे त्याच्या डिनॉमिनेटरला किती आणू 25 चा पॉवर -3. मग कॅल्क्युलेशन नीट बघ 128 इंटू 10 चा क्यूब किती 1000/50 हे 0 0 कॅन्सल हे 5 दुनी 10 किती आलं 20. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता 10 चा स्क्वेअर 100/25 दोघाचा पॉवर एकत्रित लिहता वरी -3. नीट बघा इकडं 10 चा स्क्वेअर 100 25 खाली जशाला तसं दोघाचा पॉवर एकत्रित वरी लिहता -3 हे 25 चोक 100 आणि इज इक्वल्स टू इकडं काय उरलं फक्त n2. आता 128 इंटू 20 128 इंटू 20 इंटू हे 4 चा पॉवर -3 4 चा पॉवर -3 खाली गेला डिनॉमिनेटरला तर किती झाला +3. 4 इंटू 4 4 वेळेस सॉरी 3 वेळेस मग 4 चोक 16 16 चोक 64 हे खाली डिनॉमिनेटरला झालं 64 हे 64 2 जा 128 64 2 जा 128 म्हणजे 20 इंटू 2 सो n2 किती झालं 40 किती झालं 40. ओके राईट डाऊन लास्ट क्वेश्चन आजचा लास्ट क्वेश्चन लिहा एकदम सोपा. नेक्स्ट क्वेश्चन कन्वर्ट डेन्सिटी 13.6 ग्राम पर cc इंटू SI. पॉज द स्क्रीन अँड ट्राय टू सॉल्व इट. स्क्रीनला पॉज करा आणि सॉल्व करायचा ट्राय करा. पण लक्षात घ्या ह्याला n1u1 इक्वल्स टू n2u2 नाही सॉल्व करायचं डायरेक्ट सॉल्व करायचं का कारण डायरेक्ट ग्राम आणि कशामध्ये दिले cc. बट डेन्सिटी इक्वल्स टू 13.6 ग्राम पर लक्षात ठेव रे cc म्हणजे सेंटीमीटर क्यूब cc म्हणजे सेंटीमीटर क्यूब लिहा व्हॅल्यू 13.6 ग्रामचं केजी करताना 10 टू द पॉवर -3 kg
डिवायडेड बाय सेंटीमीटरचं मीटर करताना 10⁻⁻² मीटर, त्याचा काय झाला क्यूब. मग हे काय आलं 13.6 इंटू 10⁻³ जशाला तसं. पॉवरचं मल्टिप्लिकेशन -2 इंटू 3 किती झालं -6. आणि हे मीटरचा काय झालं क्यूब. हे -6 वरी गेलं तर काय झाला +6. हे -6 वरी गेलं तर +6. म्हणजे 13.6 इंटू 10⁻³ + 6 किती +3 kg/m³. सो माइंड इट 13.6 ग्राम/cc काय आलं 13.6 इंटू 10⁻³ मग सोप्या भाषेत बघा 1 ग्राम/cc जे असतं ते इज इक्वल्स टू हे 13.6 जशाला तसं एक्स्ट्राचं पुढे किती आलं 10⁻³ म्हणजे 10⁻³ kg काय असतं m³. लक्षात ठेवा कधी पण 1 ग्राम/cc आलं त्याचं kg/m³ मध्ये कन्वर्ट करताना कितीने मल्टिप्लाय करायचं 10⁻³. ओके दॅट्स ऑल. थँक्यू. इथं आपण थांबूयात. नेक्स्ट प्रॉब्लेम वी विल टेक इन द नेक्स्ट क्लास. ओके दॅट्स ऑल. बाय.